बरोबर 24 तासांपूर्वी दिल्लीमध्ये याच वेळेला बॉम्बस्फोट घडलेले होते आणि संपूर्ण दिल्ली हादरून गेलेली होती या स्फोटाच्या घटनेनंतर। आता हळूहळू काल रात्रीपासूनच पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केलेली आहे आणि अनेकांची धरपकड सुद्धा करण्यात आलेली आहे। डॉक्टरांचं सगळ्यात मोठं कनेक्शन या संपूर्ण ब्लास्ट प्रकरणी समोर आलेलं आहे। 12 निष्पाप लोकांचा जीव गेला दिल्लीच्या स्फोटांमध्ये। दिल्लीचे हे स्फोट नेमके कुणी घडवलेले आहेत, त्यांचे मनसुबे काय होते, या सगळ्याचा तपास सध्या एनआयए सोबत इतर तपास यंत्रणा सुद्धा करतात। अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, चौकशी सुरू आहे आणि तपास यंत्रणांनी आता दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार तपास सुरू केलाय। दिल्ली स्फोटाप्रकरणी तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांची पाळंमुळं खोडून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत। फॉरेन्सिक टीमनं आतापर्यंत छिन्नविच्छिन्न झालेल्या गाडीचे 42 पार्ट्स ताब्यात घेतलेत। हुंडई i20 गाडीमध्येच हा स्फोट झालेला होता, त्याचे 42 पार्ट्स ताब्यात घेण्यात आलेत। या गाडीचे दोन्ही टायर सोबतच सीएनजीचा सिलेंडर होता, त्याचे अवशेष पोलिसांनी ताब्यात घेतलेत। या स्फोटादरम्यान कोणत्या पद्धतीची स्फोटकं वापरण्यात आली याचा तपासही घेतला जातोय आणि एनआयएकडनं दिल्ली दहशतवादी हल्ल्याचा कसून तपास सुरू आहे, कारण तपासाची सगळी सूत्र ही आता एनआयएकडे सोपवली गेली आहेत।